हे बघा, या भारतामध्ये या भारताचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी या ठिकाणी आले होते आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या आपल्या अरबी समुद्रामध्ये त्याचं उद्घाटन करून गेले। आज 9-10 वर्ष झाले त्या उद्घाटनाकडे अजिबात या सरकारचं लक्ष नाहीये। त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी आंदोलन पुकारणार आहे। 3 वाजता आंदोलन करणार आहोत का छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक कधी करणार आहोत। त्या ठिकाणी आम्ही मराठा क्रांती ठोक मोर्चा असेल, बाकी मराठा संघटना असेल, यांच्या वतीने आम्ही आज ठीक 3 वाजता जल समाधी आंदोलन त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि आंदोलन सुरू व्हायच्या अगोदरच पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आमच्या या ठिकाणी मराठा बांधवांना या ठिकाणी बऱ्याचशा मराठा बांधवांना या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे। हे बघा, आत्ताच आपण बघितलं असेल सन्माननीय मराठा उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेब असतील किंवा प्रसाद लाड असतील, यांनी आत्ताच एक जे झालेलं आंदोलन आहे हे आंदोलन सोडण्यासाठी त्यांनी या ठिकाणी पुढाकार घेतला होता आणि त्या ठिकाणी पुढाकार घेतल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी एक काही GR दिलेला आहे। त्या GRच्या विरोधात आज आम्ही या ठिकाणी विखे पाटील साहेबांच्या ठिकाणी भेट घेतली। कारण त्या GRमध्ये काय आहे का ज्या बांधवांच्या कुणबी नोंदी असतील 1967च्या अगोदरच्या अशाच बांधवांना ते कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल हे आत्ता पण या ठिकाणी बैठकीमध्ये विखे पाटलांनी हे मान्य केलेलं आहे। आणि मग नेमकं या सरकारनं नेमकं मराठा समाजासाठी केलं आहे काय? आज आपण बघत असाल का विखे पाटील साहेब त्या ठिकाणी आल्यानंतर या महाराष्ट्रातला तमाम मराठा समाज त्या ठिकाणी विशेषतः मराठवाड्यातला मराठा समाज अपेक्षानं त्या आंदोलनाकडे बघत होता का आता कमीत कमी मराठवाड्यातल्या मराठ्यांना तरी या ठिकाणी न्याय मिळेल। पण अजिबात या ठिकाणी तसं काही या ठिकाणी झालेलं नाही आहे। ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी असतील अशाच बांधवांना ते कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। हैदराबाद गॅजेटनुसार मराठवाड्यातल्या एकाही मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र या ठिकाणी देण्यात येणार नाही असं स्वतः उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील यांनी या ठिकाणी मान्य केलं आहे। खरं तर आज दुपारी आंदोलन करणार होतात तुम्ही, मात्र काही तुमच्या सहकार्यानं पोलिसांनी ताब्यात घेतले काय नाही? हे बघा, या भारतामध्ये या भारताचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी या ठिकाणी आले होते आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या आपल्या अरबी समुद्रामध्ये त्याचं उद्घाटन करून गेले। आज 9-10 वर्ष झाले त्या उद्घाटनाकडे अजिबात या सरकारचं लक्ष नाही आहे। त्यामुळं आम्ही आज या ठिकाणी आंदोलन पुकारणार आहे। 3 वाजता आंदोलन करणार आहोत का छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक कधी करणार आहात। त्या ठिकाणी आम्ही मराठा क्रांती ठोक मोर्चा असेल, बाकी मराठा संघटना असेल, यांच्या वतीने आम्ही आज ठीक 3 वाजता जल समाधी आंदोलन त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि आंदोलन सुरू व्हायच्या अगोदरच पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आमच्या या ठिकाणी मराठा बांधवांना या ठिकाणी बऱ्याचशा मराठा बांधवांना या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे। आता विखे पाटलांनी काय आश्वासन दिले? कारण जरांगींची देखील त्यांनी भेट घेतली होती। गॅजेटप्रमाणे आपण नोंदी शोधतोय किंवा नोंदी शोधल्यानंतर आपण हे प्रमाणपत्र देतोय असं देखील त्यांचं वारंवार म्हणणं होतं। विखे पाटील साहेबांनी काय बोलले का ज्या कुणबी बांधवांच्या नोंदी असतील 1967च्या अगोदरच्या, हा पॉईंट माझ्या महाराष्ट्रातल्या पत्रकार बांधवांना विनंती आहे का 1967च्या अगोदरच्या ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी असतील अशाच बांधवांना ते कुणबी प्रमाणपत्र देणार आहे। आता माझी नोंद नाही आहे, माझ्या खानदानात कोणाची नोंद नाही आहे, मग मला मराठा आरक्षण भेटणार आहे, मला कुणबी प्रमाणपत्र भेटणार आहे का? तोच जाब विचारण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी मराठा उपसमितीचे अध्यक्ष यांची भेट घेण्यासाठी आलो होतो आणि उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेबांनी या ठिकाणी सत्य या ठिकाणी मांडलेलं आहे। सत्य काय मांडलंय त्यांनी? मीडियासमोर मांडलंय ज्या बांधवांच्या कुणबी नोंदी असतील अशाच बांधवांना आम्ही ते कुणबी प्रमाणपत्र देणार आहोत। दुसरीकडे सरकारनं एक डाव टाकला होता का ज्या ओबीसी बांधवांना ज्या सुविधा आहेत त्या सुविधा मराठा बांधवांना या ठिकाणी आम्ही लागू करू म्हणून। त्या ठिकाणी पण मराठा समाजाची या ठिकाणी फसवणूक केलेली आहे। ज्या कुणबी बांधवांच्या नोंदी असतील ओबीसी प्रमाणे अशाच बांधवांना, ज्या ओबीसी बांधवांना ज्या सुविधा आहे त्याच या बांधवांना भेटणार आहे। मराठा समाजाला यामध्ये काही सुविधाचा लाभ या ठिकाणी मिळणार नाही। आम्ही तिथे जाणार आहे किती आता सध्या आमच्या बऱ्याच जणांना अटक केलेली कुठं माहिती आहे का? पोलीस स्टेशनला। मी मुख्यमंत्री महोदयांना गृह खातं तुमच्याकडे आहे, आमचं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करू नका। छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आणि मराठा समाजाची जी तुम्ही दिशाभूल केलेली आहे ती तात्काळ मुख्यमंत्र्यांनी समाजासमोर येऊन या ठिकाणी जाहीर करा, नसता लवकरच वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर पण आता मराठा क्रांती ठोक मोर्चा लवकरच धडकणार आहे। कारण मुख्यमंत्री या 2 समाजामध्ये भांडणं लावायचं काम
जर कोणी आज या ठिकाणी करत असेल तर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा ओबीसी वाद लावण्याचं या ठिकाणी काम करत आहे. मराठा समाज त्यांचं हक्काचं आरक्षण मागतोय आणि मुख्यमंत्री आज दोन समाजामध्ये वाद लावण्याच्या ठिकाणी काम करत आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.